मॅनचे मेन करून उदाहरण जेंटलमॅन अपवाद नॉर्थमॅन संयुक्त नामाचे अनेकवचन करताना क्लासमेट्स दोन नाम विशेषण क्लासरूम्स स्टोरी बुक्स इन ऑर ऑफने जोडलेले संयुक्त नामाचे अनेकवचन उदाहरणार्थ ब्रदर्स इन लॉ मॅन ऑफ पॉवर मॅन ऑफ वॉर मॅन ऑफ वॉर मॅन ऑफ वॉर ज्यावेळेस नामासोबत शब्दयुग अव्यय असेल तर पासर्स बाय लॉकर्स ऑन व्ही आय पीज एम पीज एम एल एच वेगवेगळ्या अर्थाने डझन बिलियन ट्रिलियन पेअर थाउजंड्स हंड्रेड स्कोर ग्रॉस हे गिव्ह मी 3000 रुपीज एकवचन ही स्पेंड्स थाउजंड्स ऑफ रुपीज अनेकवचने ऑफ असेल तर अनेकवचन ऑफ नसेल तर अनेकवचन केसेस ऑफ नाउन नामाच्या विभक्ती फर्स्ट नॉमिनेटिव्ह केस प्रथम विभक्ती सीता ईट्स ॲन ॲपल राम सिंग्स अ सॉन्ग ऑब्जेक्टिव्ह केस ॲक्युसेटिव्ह केस द्वितीय विभक्ती ही एट अ बनाना कर्ता कर्म पॉझिटिव्ह केस जेनेटिव्ह केस षष्टी विभक्ती मालकी अधिकार नाते दाखवण्यासाठी एस ऑफने षष्टी विभक्ती करतात. दॅट इज तन्मय स्पेन अनेकवचन नाही मालकी हक्क राम अँड सीताज हाऊस तुकाराम टकलेज क्लास वेकेटिव्ह केस संबोधन हाक मारणे बॉयज कम हिअर डेटेटिव्ह केस चतुर्थ विभक्ती दोन भेटीचा ही गेव द प्रिन्स अ बॅग ऑफ सीड्स अप्रत्यक्ष कर्म. नेक्स्ट पुढचं नाव पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम. एक्झाम्पल राम इज अ गुड बॉय ही इज अ क्लेवर बॉय. आपण पहिल्यांदा हँडसम पहिल्यांदा जे वापरलं ते नाऊन आणि दुसऱ्यांदा जे वापरलं ते प्रोनाऊन. टाईप्स ऑफ प्रोनाऊन त्याच्यामध्ये प्रोनाऊनचे टाईप्स आहेत पर्सनल प्रोनाऊन पुरुषवाचक सर्वनाम. नेक्स्ट पुढचं पॉझिटिव्ह प्रोनाऊन मालकी दर्शन नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आत्मवाचक दर्शन एम्पॅथिक प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन इंडेफिनेटिव्ह प्रोनाऊन इंटेरोगेटिव्ह प्रोनाऊन रिलेटिव्ह प्रोनाऊन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन रेसिप्रोकल प्रोनाऊन. फर्स्ट बघू पर्सनल प्रोनाऊन पुरुषवाचक सर्वनाम आय वी यू आर शी इट दे. फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी सेकंड पर्सन द्वितीय पुरुषी थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतःसाठी आय एम गोइंग टू क्लास. सेकंड पर्सन द्वितीय ऐकणाऱ्याबद्दल यू आर क्लेवर गर्ल. तृतीय पुरुष तिसऱ्याबद्दल बोलताना ही शी इट दे ही इज अ क्लेवर बॉय.